ज्येष्ठ वकील गिरीश राव आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. गिरीशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आजची ही सत्ता संघर्षाची सुनावणी अतिशय महत्वाची आहे. घटनापीठाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सर, आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं? मला पहिल्या काल हे मेन्शन केली ही मॅटर आणि त्यांनी आज ठेवली इमिडिएटली. तर अजूनही मला शंका आहे की ते पूर्ण मॅटर हिअर करतील का. कारण मुद्दा ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे इश्यू असा आहे की इलेक्शन जो महाराष्ट्रात आता बीएमसीचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये इलेक्शन सिम्बॉल जो आहे हा खूप महत्वाचा मुद्दा झाला आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं वाटतं की तो हिअर करायचं ठरवलं, आता ऐकायचं ठरवलंय मॅटर. पण ही मॅटर हे जे आहे याच्यामध्ये 10 प्रश्न रेफर केले आहेत खंडपीठाकडे. ते 10 प्रश्न रेफर करायला त्याचं उत्तर द्यायला माझ्या मते ऍटलिस्ट 1 महिना तरी हा हिअरिंग चालेल, हे म्हणजे व्यवस्थित चालेल. तर आज काय होतंय मलाही डाऊट आहे, कारण इलेक्शनचा सिम्बॉलचा जो इश्यू आहे मी आधी पण सांगितलंय ते फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो. बरोबर. तर त्याच्यामुळे कोर्ट त्याच्यावरती काही निर्णय मला वाटत नाही आज घेऊ शकेल, किंवा एक फक्त जास्तीत जास्त कोर्ट निर्णय घेऊ शकेल की इलेक्शन कमिशनला हा मुद्दा लवकरात लवकर डिसाईड करायच्यासाठी डायरेक्शन देऊ शकतात, असं मला वाटतं. माझं मत आहे. याच संदर्भात शिंदे गटाकडून एक रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून निर्देश दिले जावेत आणि तातडीनं घटनापीठाची स्थापना झाली, रचना जाहीर करण्यात आली. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी देखील होतीये. गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहतो की घटनापीठाची रचना झालेली नव्हती, त्यामुळे सुनावणी कुठेतरी लांबणीवर पडत होती. गिरीशजी, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मला अजूनही वाटतं की आज सुनावणी इन डेप्थ चालू नाही करतील असं मला वाटतंय. मला अजूनही वाटतंय कदाचित ते डेट देतील. कारण काय, जेव्हा चीफ जस्टिस आले तेव्हा त्यावेळी, आता गेल्या आठवड्यातच आले, 2 आठवड्यापूर्वीच आले 28 तारखेला, तर त्यांच्याकडे 25 प्रश्न असे होते, 25 मॅटर्स असे होते जे खंडपीठाने डिसाईड केले पाहिजेत, नाही पाहिजेत बेंचने डिसाईड केले पाहिजेत. आणि त्यांचा टेन्युअर आहे जो 76 डेजचा, म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचा आहे. म्हणजे त्याच्यात दिवाळीचं वेकेशन पण येतं. तर हार्डली त्यांच्याकडे किती टाइम, म्हणजे लिमिटेड टाइम आहे. त्याच्यामुळे मला अजूनही मला डाऊट आहे की ही मॅटर ते डिसाईड करतील का त्यांच्या कालावधीत. बरं गिरीशजी, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा. आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याबद्दल तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. यात सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पेच प्रसंग की जो कायद्याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात होणार आहे त्याबद्दल बोलण्यासाठी अतिशय ज्येष्ठ आणि मोठे अनुभवी कायदेतज्ञ गिरीश राव सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. सध्याची महाराष्ट्रातली राजकीय गुंतागुंतीची परिस्थिती जी सर्वोच्च न्यायालयात आता चर्चेली जाईल, साधारणपणे घटनापीठ स्थापन झाल्यानंतर काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीने याची सुनावणी सुरू होईल? नॉर्मली काय होतं, जेव्हा असे प्रश्न येतात, जेव्हा पहिल्या खंडपीठाकडे पहिल्यांदा जेव्हा येतो प्रश्न, तर नॉर्मली त्यावेळी ते डेट फिक्स करतात की पुढची सुनावणी कधी व्हायची, आणि ज्यांना आपले काही पॉईंट किंवा मुद्दे याच्याबद्दल काही द्यायचं असेल, सबमिशन द्यायचं असेल, रिटर्न सबमिशन काय वगैरे द्यायचं असेल त्याच्याबद्दल डायरेक्शन दिले जातात. कदाचित आता जे शिंदे गटांनी जे फाईल केलं आहे त्याचा रिप्लाय द्यायचा असणार शिवसेने गटाला, तर त्याच्यासाठी सगळे डायरेक्शन पुढचे देतील. आणि नॉर्मली याच्यामध्ये डायरेक्शन दिल्यानंतर पुढची डेट फिक्स केली जाते की पुढच्या डेटला कधी ती पुढची हिअरिंग होणार, असं नॉर्मल ही प्रक्रिया असते सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टात. तर माझ्या मते आज ती प्रक्रिया फक्त फॉलो केली जातील कदाचित, कारण मला अजूनही वाटतं की डिसिशन नाही घेऊ शकणार. बर, पण मग राव सर, याच्यात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच तिन्ही पक्ष, म्हणजे एखाद्या केसमध्ये जास्त पक्षही असू शकतात, 3-4 पार्टीत सुद्धा असू शकतात. मग या प्रत्येक पार्टीला आपला सगळा जो काही से असतो तो केस सुरू होण्याच्या आधी सबमिट करायला लागतो, जसा शिंदे गटाला करायला लागेल, जसा उद्धव ठाकरे गटाला करायला लागेल. आता याच्यातल्या एका केसमध्ये राज्य पण पार्टी आहे. सगळ्यांना आपला से द्यायचा अधिकार असतो आणि सेच्या बेसिसवरतीच आर्ग्युमेंट ऐकले जातात. बर, तुमचे जे आर्ग्युमेंट आहे तर ते से मध्ये नसेल तर तुम्ही तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या वेळी मांडू शकत नाही. हा नॉर्मल नियम आहे. अनलेस काहीतरी एक्स्ट्रीम सर्कमस्टन्स असेल तर गोष्ट वेगळी आहे, नाहीतर तुमच्या से मध्ये असलेल्या मुद्द्यापर्यंत तुमचं रिस्ट्रिक्शन असतं. कारण तुमच्या से मध्ये जे असतं
त्याच्यावरनं समोरची पार्टी जी असते ते त्यांचे मुद्दे मांडत असतात. त्याच्यामुळे त्यांना कळतं की तुमचे मुद्दे काय आहेत आणि त्या मुद्द्यावरती डिस्कशन होत असतं. त्याच्यामुळे पण मग- प्रत्येक पार्टीला आपला हो, पण मग राव सर, आपण असं म्हणू शकतो की केस काय पद्धतीने चालू शकते किंवा पुढे जाऊ शकते याचं एक रफ फ्रेमवर्क हे आजच नक्की होईल घटनापीठासमोर. तेच ते आज फ्रेमवर्क बेसिकली नक्की करतील आणि त्याच्यानंतर डेट वगैरे देतील की पुढचा डेट त्याच्या इन द मिन टाइम किती दिवसात त्यांनी रिप्लाय फाईल केला पाहिजे, से फाईल केला पाहिजे, हे त्यांना टाइम देतील सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर डेट फिक्स करतील हिअरिंगसाठी. बर, आता याच्यात राव सर आणखीन एक मजेशीर बाजू आहे खरं तर, की दोन्ही पक्षांना लवकर निकाल पाहिजे, पण दोन्ही पक्ष प्रयत्न करतील की निकाल काही बाबतीत टाळला सुद्धा जाईल किंवा उशिरा घेतला जावा. तर ही या केसमधली एक वेगळ्या अर्थानं गंमत आहे. साधारणपणे कोर्टात जो जातो त्याला लवकरात लवकर निकालाची अपेक्षा असते, पण एका बाजूला निकालाची अपेक्षा आहे तर दुसरी बाजू म्हणेल की जेवढं टाळलं जाईल तेवढं बरं होईल. तर साधारणपणे घटनापीठ काय काय गोष्टींचा विचार करतं, त्याची तातडी म्हणून विचार करून लवकर निर्णय दिला जातो का केसचा मेरिट म्हणून लवकर निर्णय दिला जातो? तुम्ही हा जो प्रश्न जो बोललाय की जो अप्लाय करतो कोर्टाकडे जातो त्याची अपेक्षा असते की आपल्याला निर्णय लवकरात लवकर मिळावा. पण काय होतं, आजच्या दिवसाला सगळ्या कोर्टात जास्त इंटरिम रिलीफ म्हणजे तात्पुरता रिलीफ जो मिळतो त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं तुम्ही जर बघितलं, शिंदे गटांना तो तात्पुरती रिलीफ पाहिजे होता की त्यांनी स्पीकरने निर्णय नाही घ्यावा, तर त्याच्यानंतर शिंदे गट आरामात राहिला. म्हणजे त्यांना आता पुढची कारवाईची काही भीती नाही, तो फायनली जेव्हा डिसाईड होईल तेव्हा डिसाईड होईल. तर नॉर्मली आता असंच चाललंय की इंटरिम रिलीफ मिळाल्यावरती मला पुढचा रिलीफ, म्हणजे मी आनंदी आहे त्या रिलीफ वरती जोपर्यंत फायनल रिलीफ होत नाही. कारण फायनल रिलीफची तुमची काही गॅरंटी नसते की तुम्हाला इंटरिम रिलीफ मिळाला म्हणून तुम्हालाही तुमच्याच फेवरमध्ये फायनल रिलीफ मिळणार. त्याच्यामुळे ज्याला इंटरिम रिलीफ मिळाला तो आनंदी आहे, त्याला मग कसे पुढे केस ढकलायची तो त्याच्या ह्याच्यात असतो. आणि त्याला नाही मिळाला इंटरिम रिलीफ, त्याला वाटतं की नाही आता हा निर्णय याच्यावरती फायनल रिलीफ काय डिसिजन घ्यावं. हीच परिस्थिती आता आपल्या हे ज्या मॅटर चालली आहे त्याच्यामध्ये पण तेच आहे. शिंदे गटांना पण जोपर्यंत स्पीकरचा निर्णय आणि या गोष्टीवरती त्यांना लवकर नाही पाहिजे होता या ह्याच्यावरती. फक्त आता परिस्थिती अशी झाली आहे की बीएमसीचं इलेक्शन जे आहे ते मला वाटतं 2-3 महिन्यात येते ते, तर त्याच्यामुळे तो सिम्बॉल जे आहे त्याच्यावरती आता बेसिकली त्यांचा मुद्दा आहे, त्याच्यावरती आता वाद आहे. त्याच्यावरती निर्णय घ्यावा असं शिंदे गटाचं म्हणणं आहे, म्हणून ते आता त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. बर, पण मग राव सर, आपण एक सर्वसामान्य माणसाच्या भाषेत असा अर्थ काढू शकतो की ज्याला चिन्ह मिळेल, मग ते निवडणूक आयोगाकडनं मिळो किंवा सर्वोच्च न्यायालयाकडनं मिळो, ज्याला चिन्ह मिळेल तो खरा पक्ष, किंवा खरा म्हणण्यापेक्षा तो मूळ पक्ष, असं आपण सर्वसामान्यांच्या ढोबळ शब्दात म्हणू शकतो. बरोबर आहे, तुम्ही एकदम बरोबर आहे. ज्याला सिम्बॉल मिळेल, बेसिकली शिवसेना ही सिम्बॉलवरती आता अवलंबून आहे. ज्याच्याकडे सिम्बॉल जाईल ती आता शिवसेना म्हणून टू सर्टन एक्सटेंटच घोषित होणार, म्हणजे इनडायरेक्टली तेच होणार आहे. त्याच्यासाठी सिम्बॉलचा वाद हा खूप खूप महत्वाचा वाद आहे आणि हा इलेक्शन कमिशन सगळे चौकशी करून त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय देणार, त्यांना द्यावा लागणार आहे. बर, पण सर आता चिन्ह कोणाचं हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातच होईल का सर्वोच्च न्यायालय म्हणेल की निवडणूक आयोगानं त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घ्यावा आणि त्याला कदाचित पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची पर्याय खुला असू शकतो? काय नेमकं आहे याच्यातली तांत्रिकता? हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार नाही. हा निर्णय घेणारे इलेक्शन कमिशनचा अधिकार आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशनच हा निर्णय घेणार. त्यांची जी प्रोसेस प्रक्रिया जी फॉलो करून इलेक्शन कमिशन ह्याच्यावरती निर्णय घेणार. आता फक्त का हा इश्यू आलाय सुप्रीम कोर्टापुढे, त्याच्यासाठी तुमच्या जर लक्षात असेल की गेल्या वेळी जस्टिस रमण्णाने सांगितलेलं होतं, जस्टिस तेव्हा अरविंद दातार अपियर होत होते यांच्यासाठी इलेक्शन कमिशनसाठी, की तुम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ नका, फक्त ओरली सांगितलेलं होतं त्यावेळी. तर त्यांनी सांगितलं आम्ही आता काही निर्णय घेणार नाही. त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की निर्णय घेणार नाही, तात्पुरती इलेक्शन कमिशन काही निर्णय घेणार नाहीये, तसं हे ठरलेलं. तर आता त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्ट त्यांना काय डायरेक्शन देतात. सुप्रीम कोर्टाला बेसिकली फक्त डायरेक्शन देतील कदाचित की तुम्ही इतक्या दिवसात तो प्रयत्न करून तो त्यावरती निर्णय घ्यावा, कारण हा सोपा मुद्दा नाहीये इव्हन इलेक्शन कमिशनला डिसाईड करायच्यासाठी, ठरवायच्यासाठी. त्याच्यामुळे आज आपल्याला बघायला लागेल की सुप्रीम कोर्ट त्या विषयावरती काय बोलतंय. कारण याचिकाकर्त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आता इलेक्शन 2 महिन्यावरती आलंय,
त्याच्यावेळी तुम्ही याच्यावरती निर्णय द्या. पण बरोबर. इट इज म्हणजे तो सिंपल निर्णय नाहीये. त्याच्यामुळे आता बघूया आपण कोर्ट काय बोलते त्याच्यावरती. परत घाईघाईने काही निर्णय झाला, परत त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने तो निर्णय घेतला गेला, म्हणून परत त्याच्यावरती हा दुसरा इश्यू पण होऊ शकतो. बर, पण मग राव सर, निवडणूक आयोग जो निर्णय घेईल, निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम असेल आणि निवडणूक आयोगाचा निर्णय पुढच्या 15, 20, 25 वर्षांकरता सुद्धा मार्गदर्शक अशा प्रकारचा निर्णय असेल, अशी आत्ताची ही केसची स्थिती आहे. थोडंसं केस तुम्ही बेसिकली वाचली असेल, मी थोडीशी वाचले पण सविस्तर नाही, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सोप्या पद्धतीनं सांगू शकाल. तर ही सिम्बॉलची केस थोडी, माझी विनंती आहे तुम्हाला की आमच्या प्रेक्षकांना थोडीशी उलगडून सांगावी. सिम्बॉल बेसिकली, सिम्बॉल जी आहे बेसिकली हे पार्टीचं एक ट्रेडमार्क प्रकारे हे घेतं. जसं आपण कुठल्याही कंपनीवर, नायकी कंपनी घ्या, कुठल्याही त्यांच्या ट्रेडमार्क वरनं तुम्ही ओळखता, अरे ही या पार्टीची आहे. बरोबर. तसंच आता या गोष्ट झालंय की आपल्याला धनुष्यबाण म्हटल्यावरती आपल्या लक्षात येतं, अरे ही शिवसेना. बर. तर त्याच्या वेळेस तेवढा तो हा इम्पॉर्टंट झालाय की हा सिम्बॉल कोणाचा. म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्शनला मतं करायला जाता तेव्हा तुम्ही सिम्बॉलकडे बघता. तुम्ही खूप वेळा तुम्ही माणूस कोण आहे त्याच्याकडे बघत नाही. त्याच्यामुळे हा सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा प्रश्न झाला आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा असे मुद्दे निर्माण होतात की हा सिम्बॉल कोणाचा, हा माझा आहे की म्हणजे जो ज्या पक्षाकडे आहे तो आहे, की त्या पक्षातनं, म्हणजे मी असं बघितलं गेले तर शिंदे ग्रुप या पक्षातनं बाहेर पडले आहेत, पण ते आता बोलतात आणि टेक्निकली राईटली सो की आम्ही शिवसेना आहे. ते असं बोलत नाहीये की आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलेत. मुवमेंट त्यांनी असं वाक्य केलं की आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलेत, ते ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होतील सगळे. बरोबर. तर आजच्या दिवसाला ही परिस्थिती आहे. ते बोलतात आम्ही शिवसेना आहे, त्याच्यामुळे ही सिम्बॉल हा आमच्याकडे आहे. पण त्याच वेळी शिवसेना ही म्हणजे ओरिजिनल सीट उद्धव ठाकरेंची, ती बोलते की नाही हा सिम्बॉल आमचा आहे. बर, पण मग राव सर, या घटनापीठापुढे मुद्द्यांची गुंतागुंत खूप जास्त आहे असं वाटतं मला. तर तुम्ही सांगितल्यावर म्हणजे सिम्बॉल कुणाचा हा तर ठीक आहे, निवडणूक आयोग ठरवेल, पण मुळात सदस्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं काय, यांना मुळात सदस्य धरायचं का नाही धरायचं, त्यांना नोटीसचा कायदेशीर अधिकार परत, कारण असं आहे सर्वोच्च न्यायालय सभागृहाच्या प्रमुखाला सांगणार की तुम्ही असं करा आणि असं करू नका, म्हणजे सभागृह आणि न्यायालय याच्यातला परत अधिकारांचा आणि अधिकार क्षेत्राचा विषय यात येतो. तर ही सुद्धा केस म्हणजे सदस्य क्वालिफाय असणं नसणं, त्या अध्यक्षांना तशा प्रकारचे क्वालिफाय धरण्याचे अधिकार असणं नसणं, या अधिकारांची सुद्धा एक प्रकारे पडताळणी होईल या केसमध्ये. याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांचे म्हणजे गव्हर्नरचे अधिकार, स्पीकरचे अधिकार, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी कशा प्रकारे तो निर्णय घ्यावा किंवा कशा प्रकारे त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळावी किंवा डिस्चार्ज करावा, याच्यावरती सुप्रीम कोर्ट कदाचित निर्णय देईल. पण ह्या गोष्टी सोप्या नाहीयेत, कारण प्रत्येक गोष्टीचे फॅक्ट्स वेगळे असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे प्रॉब्लेम तयार झालेले असतात. त्याच्यामुळे ही प्रक्रिया काही सोपी होणार नाहीये. इव्हन सुप्रीम कोर्टाला सगळं ऐकल्यानंतर पण अशी काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट ह्या विषयावरती जेव्हा डिस्कशन घेताना, कारण एक बघायला गेलं तर स्पीकर जेव्हा निर्णय 10th शेड्यूलच्या अंडर घेतो तेव्हा स्पीकर म्हणून त्याचं असं सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या जजमेंटमध्ये की ते ट्रायब्युनल आहे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर ही इज नॉट ए स्पीकर, जसं आपण घटनामध्ये बघितलं जातं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, स्पीकर नाही पण एक ट्रायब्युनल आहे. तर ट्रायब्युनल ऍज अ ट्रायब्युनल म्हणून तो निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू करू शकतात. त्याच्यामुळे एका दृष्टीने जर बघितलं टेक्निकली, ते is not acting as a speaker but is acting as a tribunal, a head of a tribunal असं आहे. बर, पण मग याच्यात सभागृहाच्या अध्यक्षांच्या अधिकारांवर सुद्धा रिव्ह्यू होऊ शकतो, कारण याच्यात वेगवेगळे दाखले दिले गेलेत. म्हणजे झारखंडला काय झालं, याच्यानंतर अन्य ठिकाणी काय केसेस झाल्या, तर याचे सुद्धा दाखले दिले जाणार. आता हे जे केस आहे आपली जी सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या केसेसचे रिव्ह्यू होतील, राईट फ्रॉम द 10th शेड्यूलची जी पहिली जी केस होती, नाव माझ्या थोडस हे जरा डिफिकल्ट होतं लक्षात ठेवायला, तर त्या सगळ्या गोष्टी 93 पासून सगळे जे निर्णय झाले 10th शेड्यूलच्या याच्यावरती, सगळ्या गोष्टीवरती ह्या मॅटरमध्ये निर्णय होतील. खूपशा गोष्टीवरती म्हणजे
बेसिकली हा नवा नवा एक एक न्यू केसेस याच्यावरती हे होणार आहे या टॉपिक वरती. तर त्याच्यामुळे हे हिअरिंग खूप लांबणार आहे. मला वाटत नाही की लवकर हे संपतील. बर बर. पण म्हणजे हे घटनापीठ अनेक अर्थाने जे मुळात घटनापीठाला महत्व आहे, कारण त्याला एकापेक्षा अधिक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यामुळे घटनापीठाला विशेष महत्व आहे. पण मग हा जो निर्णय येईल, जो काही येईल तो, ज्यांच्या बाजूने येईल तो, हा इथून पुढचे 25 वर्षांच्या करता मार्गदर्शक असेल संपूर्ण देशाकरता, कारण हा एक महाराष्ट्राची केस आहे. पण शेवटी सुप्रीम कोर्ट ह्याच्यातून दिशानिर्देशन करणार ते देशातल्या सगळ्या राज्यांच्या करता करणार. बरोबर. हे जे आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो बाइंडिंग प्रेसिडेंट असणार आहे सगळ्या कोर्टासाठी, देशातल्या सगळ्या कोर्टासाठी. आणि याच्यात एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये प्रश्न तोही एक हे घेतला आहे याच्यामध्ये. जर असे काही गोष्टी होत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जायचा अधिकार आहे का? म्हणजे जर स्पीकरने अशी काही नोटीस इश्यू केली तर ते सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊ शकतात का? गेले तर एंटरटेन करायचं का? हाही एक मुद्दा त्यांनी 10 पॉईंटचे रेफर केले आहेत कॉन्स्टिट्यूशन बेंचला. त्याच्यामध्ये हाही एक मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे. ते बेसिकली त्यांचा अन्याय. आता ह्याच्यामध्ये स्पीकर राव सर, मुख्य विषयावरची सुनावणी तर आता 27 तारखेला होईल, पण निवडणूक आयोगाकडे सुनावणी व्हावी किंवा होऊ नये, कारण सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिलेली आहे निवडणूक आयोगाकडे सुनावणी करण्याकरता. तर तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं? कारण हे होणं पाहिलं तर दोघांच्याही फायद्याचं आहे आणि पाहिलं तर दोघांच्याही तोट्याचं आहे. तर हा जो निर्णय आहे की सिम्बॉल बद्दल, हा इलेक्शन कमिशनने डिसाईड करायला पाहिजे. सिलेक्शन कमिशनचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकेल की तुम्ही हा निर्णय घ्या, किती वेळात घ्या वगैरे, डायरेक्शन कदाचित देऊ शकतील सुप्रीम कोर्ट. कारण हा निर्णय आता जेव्हा 2 गट बोलतात की हा सिम्बॉल माझा आहे, पण त्याच्यावरती कोणीतरी हा निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्ट घेऊ शकत नाही त्याच्यावर, आणि घेऊ शकतो फक्त इलेक्शन कमिशन. ते इलेक्शन कमिशन रावसर याच्यातला आणखीन एक पेच आहे. रावसर याच्यात आणखीन एक पेच आहे, तो म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचं पत्र आधी दिलं गेलं. सर, याच्यात आणखीन एक पेच आहे, तो म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचं पत्र आधी दिलं गेलं आणि ते कोणी दिलं. म्हणजे ज्या 16 सदस्यांचा विषय आहे, मुळात चिन्ह कोणाला मिळेल, तर या 16 सदस्यांना डिस्क्वालिफाय केल्यानंतर जर का चिन्हावर सुनावणी झाली तर परिस्थिती आणखीन वेगळी होऊ शकते. मग शिंदे गटाला वेगळा विचार करायला लागू शकतो. नाही, तुम्ही मेंबर ऑफ असेंब्ली आणि सिम्बॉल ह्याचा तुम्ही हे संबंध लावू शकत नाही. हा टोटली डिफरंट प्रश्न आहे. तुम्ही मेंबर ऑफ असेंब्ली नसला तरी समजा तुम्ही जर ते शिंदे ग्रुप आणि मेजॉरिटी जर वेगळे झाले असतील तरी याच्यावरती भांडणं झाली असती, हा कोणाचा हे म्हणून सिम्बॉल म्हणून. त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय जरी झाले, म्हणजे आम्ही एकदम एक्स्ट्रीम विचार केला तर डिस्क्वालिफाय जरी झाले तरी पण हा निर्णय ह्या गोष्टीवरती सिम्बॉलवरचा प्रश्न तर राहील तोपर्यंत, जोपर्यंत इलेक्शन कमिशन त्याच्यावरती डिसाईड करत नाही. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध माझ्या मते जोडला जाऊ शकत नाही. कारण समजा सगळे पक्षाचे पदाधिकारी समजा पक्ष सोडून गेले आणि त्यांनी क्लेम करायला लागले की नाही हा पक्ष आमचा आहे म्हणून, मग तो निर्णय कोण घेणार? त्याच्यामुळे ते मेंबर ऑफ असेंब्ली हायमुळे हा निर्णय घेतील याच्यावरती किंवा त्याच्याशी हा जोडला जाऊ शकत नाही असं माझं मत. बर. पण मग सर, याच्या संदर्भातला निवडणूक आयोगाचा कायदा काय सांगतो? म्हणजे सध्या जे दोन्ही गटांच्याकडनं प्रयत्न केला जातोय, अधिकाधिक प्रतिज्ञापत्र दाखल करणं, अधिकाधिक जणांच्याकडनं लेखी स्वरूपात हे घेणं की मी शिवसेनेचा सदस्य आहे किंवा मी या गटाचा सदस्य आहे, मी त्या गटाचा सदस्य आहे. तर असं काही हे आहे, जशी एखादी संस्था स्थापन करायची असेल तुम्हाला, तर त्याच्यात 10 सदस्य लागतात, त्यात एक महिला लागते, असे जे काही शासनाचे त्या विषयातले नियम असतात. तर असे निवडणूक आयोगाचे नियम तुमच्या दृष्टीने काय सांगतात? नाही, याच्यामध्ये हा जो एरिया आहे ना तो खूप ग्रे एरिया आहे. याच्यावरती काही आधीचे प्रेसिडेंट नाहीयेत. फक्त याच्यावर तुम्ही जर आता बघितला, थोड्या वर्षापूर्वी हा इश्यू फक्त तामिळनाडूमध्येच झालेला निर्णय.
पण त्याच्यावरती पण काय डिसिशन याच्यावरती कुठे झालेलं नाही. त्याच्यामुळे आधीचे काय प्रेसिडेंट नाहीये ज्या बेसिसवरती इलेक्शन कमिशन काय डिसाईड करू शकते. पण त्यांचे काही मापदंड आहेत, ते काही त्यांची चौकशी करतात आणि लोकल लेवलवरती पण चौकशी करतील. असं नाही की ते तिकडे दिल्लीला बसून निर्णय घेतील. ते लोकल लेवलवरती पण चौकशी करतील. त्यांचे काहीतरी इंटरनल कदाचित नियम वगैरे असतील की त्यांनी काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, कशा चौकशी केल्या पाहिजे ते असतील आणि त्याप्रमाणे ते लोक चौकशी करतील आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील. आता हे चौकशी करताना त्यांचा बायलॉस काय म्हणतोय शिवसेनेचा पक्षाचा, त्याच्यावरती म्हणजे कदाचित तो बायलॉस बरोबर नाही ह्याही गोष्टीवरती येऊ शकते. म्हणजे आपल्याला कधी ह्या गोष्टी येतील त्याच्यामुळे काय काय प्रश्न ह्यांनी उचलले म्हणजे मांडले त्या तिकडे शिंदे गटांनी आपल्याला मला तरी, तर त्याच्यावरती खूपशा गोष्टी येतील ज्याच्यावरती ते इलेक्शन कमिशनला डिसाईड करायला लागतील सगळ्या गोष्टी सखोल विचार करून. आणि कमिशनला ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायला लागेल की ही जी प्रक्रिया त्या करून त्याच्यावरती जे निर्णय घेतील त्या म्हणजे हे लँडमार्क निर्णय असणार सुप्रीम कोर्टाचा या गोष्टीवरती आणि त्याच्यावरती परत त्याचा रिव्ह्यू होणार आहे सुप्रीम कोर्टात. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन पण सहज असं एकदम गडबडीत निर्णय घेऊ नाही शकणार. बरं राव सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या इथून आपल्यासोबत जोडले गेलेत पुन्हा एकदा. प्रशांत, काय अपडेट? मिलिंद, आजची सुनावणी संपलेली आहे. जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे असलेल्या घटनात्मक खंडपीठापुढे आजची सुनावणी संपलेली आहे. आता आगामी सुनावणी जी आहे ते 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची जी याचिका दाखल केलेली आहे जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या 5 लोकांनी आणि इतर साधारणतः 15 याचिका, त्या संदर्भात तपशीलवारपणे आम्ही सुनावणी करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की निवडणूक चिन्हाच्या संदर्भात आम्ही 27 सप्टेंबरलाच निश्चिती करू की निवडणूक चिन्ह कोणाचं राहणार आहे. सोबत दरम्यानच्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देत नाही तोपर्यंत यावरती कुठलाही निर्णय निवडणूक आयोग घेणार नाही अशी शक्यता आहे. आणि त्याचमुळे ते न्यायालय ठरवणार आहे की आता या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेणार की नाही. त्यामुळे या संदर्भातला जो आदेश आज येईल त्या आदेशात स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला समोरची भूमिका पार पाडायची आहे या याचिकेमध्ये. पण या घडीला जर बघितलं तर जो युक्तिवाद बघितला आपण संपूर्ण, त्यामध्ये त्यांनी उद्धव गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की जोही दावा इथे युक्तिवाद केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाच्या वतीनं ज्यांना विधानसभा सदस्यासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकते ते लोक निवडणूक आयोगाकडे कसे जाऊ शकतात हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. जर तुम्ही अपात्रता होण्याच्या प्रक्रियेत आहे की तुमच्या संदर्भात ते प्रश्नचिन्ह आहे असे जर असेल तर आपण कसे जाऊ शकता निवडणूक आयोगाकडे असा प्रश्न उपस्थित उद्धव ठाकरेचे वकील ज्या कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यावरती त्यांनी स्पष्ट केलं आहे की आमदार असो या नसो पक्षावर दावा करू शकतो असा युक्तिवाद त्यांच्याकडून काढला आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत क्लिष्ट विषय आहे. अत्यंत असं म्हणता येईल की धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला घटनेच्या आधारावरती आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही 27 सप्टेंबरला निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीचा ताबा यावरती निर्णय घेऊ. बरं प्रशांत, एक प्रश्न शेवटचा. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाकडच्या सुनावणीला जी स्थगिती दिली होती तर ती उठवली आहे का? आणि निवडणूक आयोगात 27 तारखेनंतरच सुनावणी होणार का त्यापूर्वी? ज्या पद्धतीनं धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलंय की आम्ही निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात 27 सप्टेंबरला निर्णय घेऊ. याचा अर्थ असा होतो, जर बघितला आपण आमच्यासोबत जे वकील आहेत त्यांना जेव्हा आम्ही विचारलं त्यांनी म्हणालंय की यामध्ये आता निवडणूक आयोग 27 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. 27 तारखेनंतर जेव्हा सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देईल किंवा दिशानिर्देश देईल त्याच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आता ही स्थगिती आहे 27 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. मिलिंद, ठीक आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे दोनही प्रमुख अशा विषयांवरची सुनावणी आता 27 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. 27 तारखेच्या आत कदाचित दोन्ही पक्ष आपापलं म्हणणं मांडू शकतात. नव्यानं काही कागदपत्र त्यांना सादर करायची तर ती करू शकतात. पण आता या विषयावरची सुनावणी होणार ती 27 सप्टेंबरला. गिरीश राव ज्येष्ठ कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत. म्हणजे सर, सर्वोच्च न्यायालयानं आज असं म्हटलं की इलेक्शन कमिशन सुद्धा तोपर्यंत सुनावणी करणार नाही. म्हणजे दोन्ही गटाला वेळ मिळाला. कदाचित निवडणूक आयोगाकडे अधिकाधिक ॲफिडेव्हिट किंवा पत्र जी सध्या गोळा केली जात आहेत दोन्ही गटाकडनं, तर त्याच्याकरता सुद्धा त्यामुळे या दोन्ही पक्षांना वेळ मिळाला असेल अशी त्यांनी सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं की निर्णय घेऊ नका.
तर तुम्ही काही सुनावणी करू नका किंवा कुठले पत्र आले असेल ते जमा करून घेऊ नका असं काय असं म्हटलं नाही नाही. म्हटलेलं. ते बरोबर. एवढं की तुम्ही निर्णय लांबणे म्हणजे आम्ही तोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय त्याच्यावरती घेऊ नका. बरोबर. आणि शेवटी सुप्रीम कोर्ट एंड ऑफ द डे सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय नाही घेणार आहे, परत ते येणार आहे इलेक्शन कमिशन कडे. हो. त्यामुळे ह्याच्या दोघाही पार्टीला आता अफिडाविट किंवा आम्हीच खरे शिवसेना आहेत हे दाखवायच्यासाठी तुमचा आता वेळ मिळेल, आणखी जास्त वेळ मिळेल याच्यासाठी. बरं. आणि पण मग राव सर, ही जी आता दोन्ही गटाकडनं तयारी सुरू आहे, अधिकाधिक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्याकडनं किंवा जे पार्टीचे सदस्य आहेत त्यांच्याकडनं काही पत्र लेखी स्वरूपात घेणं सही केलेलं, आणि दुसरं जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, मग ते आमदार खासदार असोत किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे चिन्हावर निवडून येतात, म्हणजे महानगरपालिका स्तरापर्यंतचे, कारण त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला काही चिन्ह असत नाही, तर असे निवडून आलेले सदस्य कोणाकडे जास्त, हा एक महत्वाचा क्रायटेरिया असू शकतो का? तो एकमेव क्रायटेरिया असू शकतो? नाही, तो एकमेव क्रायटेरिया सर्टनली नसणार. बेसिकली माझ्या मते जेव्हा ह्या गोष्टी बघतील तर तुमच्याकडे जास्ती कार्यकर्ता कोणाच्याकडे आहेत, कोण कार्यकर्ता आहेत ह्याच्यावर बेसिकली बायलॉस म्हणजे पार्टीचा जो बायलॉस होते त्याच्यामध्ये पण याच्याबद्दल काय लिहिलं असेल, आणि जो बायलॉस आहे तो कॉन्स्टिट्युशनली प्रॉपर आहे का, या सगळ्या गोष्टी प्रश्न कदाचित त्याच्या आपलं इलेक्शन कमिशन निर्णय घेताना त्या सगळ्या गोष्टीचं बघितलं जाणार आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घेणार. त्याच्यामुळे ही प्रक्रिया एक ही लॉंग प्रक्रिया असेल. म्हणजे असं काय याच्यावर शॉर्टकट वगैरे नाही करता येणार. आणि ह्याच्यामध्ये ते इंट्रीम निर्णय पण कदाचित नाही देणार, इव्हन इलेक्शन कमिशन पण नाही देणार आणि सुप्रीम कोर्ट पण याच्यावरती कदाचित नाही देणार. आणि मॅक्झिमम स्टेटस को, आणि जर स्टेटस को झाला तर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला फायदा, कारण त्यांच्याकडे आजच्या दिवसाला तरी त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह. बरं. पण सर, याच्यातल्या तुम्ही पार्टीच्या बायलॉजचा विषय केलात आणि तो सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण शेवटी पक्ष स्थापन करताना घटना तुम्ही काय ठरवलेली आहे आणि नियम काय ठरवले आहेत, यातून सदस्य कोण असणार आणि कोणाला सदस्य ठरवायचं याचा अधिकार एका विशिष्ट कमिटीला आहे. जशी प्रत्येक पक्षात एक कमिटी असते. नवीन एखाद्याला म्हणजे डायरेक्टर बोर्डावर घ्यायचं का नाही हे डायरेक्टर बोर्डाचे अन्य सदस्य जसे एखाद्या कंपनीमध्ये ठरवतात, तसं राजकीय पक्षात एक समिती ठरवते. पण मुळातच शिवसेनेनं जेव्हा शिंदे गटाचा विषय निर्माण झाला तेव्हा अशी जी कायदेविषयक समिती आहे, ज्याला नेता असं म्हटलं जातं शिवसेनेच्या घटना प्रक्रियेत, त्या नेतेपदावरून काही जणांना हटवलं आणि काही जणांना नव्याने घेतलं, तर त्याने नेमका यात काय फरक पडेल? कदाचित जेव्हा त्यांच्या बायलॉस मध्ये अशा काय असतील जे बायलॉसचे रूल्स, तर ते पण कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का, प्रॉपर आहेत, हेही प्रश्न शिंदे गट उपस्थित करू शकतील. बरं. आणि त्याच्यावरती पण निर्णय देतील. कारण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, हे जे त्यांच्या पक्षाचे ते भले ते जरी इंटरनल बायलॉज जरी असतील, त्याच्यामध्ये जो इफेक्ट होतो तो राज्यावरती होतो. हो. धरून त्याच्यामुळे तो बायलॉज ही कॉन्स्टिट्युशनली बरोबर आहे का पक्षाचा, त्याच्यानंतर ह्याही गोष्टी कदाचित निर्माण होऊ शकतात हे सगळे प्रश्न. आणि हे प्रश्न निर्माण झाल्यावरती शिंदेगड म्हणजे शुअर आहे की हे सगळे प्रश्न ते लोक उचलतील आणि नंतर परत ती प्रक्रिया त्या प्रोसेसमध्ये आणखी लांबणीवर जाईल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागेल, त्यांचे काय निर्णय घेतले, त्यांचे काय बायलॉस आहेत, बायलॉसच्या प्रमाणे झाले आहेत का, आणि बायलॉस कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का. म्हणजे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठली संस्था जी बनते त्याच्यामध्ये काही नियम आवश्यक असतात की असे पाहिजे, असे लोक त्याच्यात तुम्ही घेऊ शकतात, आणि हे कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिड आहे का हाही प्रश्न निर्माण होतील. त्याच्यामुळे आपण आता हे प्रश्न त्यांनी उपस्थित केला, या सगळ्या गोष्टीवरती शेवटी इलेक्शन कमिशन याच्यावरती निर्णय घ्यायला लागेल. पण मग तशाच केसमध्ये या केसमधली गुंतागुंत वाढवणं असा जर का दोन्हीपैकी कुठल्याही पक्षाचा प्रयत्न राहिला गटाचा, तर शिवसेनेच्या मूळ घटनेला किंवा त्याच्यातल्या आराखड्याला किंवा त्याच्यातल्या काही कलमांना पण चॅलेंज केलं जाऊ शकतं, असं शक्य आहे? हो, शक्यता आहे. त्याच्यामधले काही कलम कॉन्स्टिट्युशनल नसतील, त्याच्यावरती कदाचित त्याच्यावरती जरी कम्फर्टेबल नसेल शिंदे गट, तर त्याच्यावरती ते ऑब्जेक्शन घेतील शिंदे गट, आणि मग त्याच्यावरती पण इलेक्शन कमिशनला निर्णय घ्यावा लागेल. बर. म्हणजे इलेक्शन कमिशनचा हा निर्णय
हा केवळ शिवसेना आणि शिंदे गट नाही किंवा महाराष्ट्राचं राजकारण नाही, तर एखाद्या राजकीय पक्षाच्या इथून पुढच्या राजकीय वाटचालीत किंवा जडणघडणीत एखादा पक्ष तयार होणं किंवा तो मोडणं, त्याचे 2-3 भाग होणं, यात सुद्धा हा निर्णय लँडमार्क अत्यंत असू शकतो, पथदर्शी असू शकतो, निवडणूक आयोगाचा सुद्धा. हो हो, ह्याच्यावरती जो निर्णय होईल इलेक्शन कमिशनचा लँडमार्क निर्णय होईल आणि नंतर आपल्याला पुढे जेव्हा कधी हा प्रश्न येतील त्याच्यासाठी हा रेफरन्स पॉइंट होणार आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन पण याच्यावरती निर्णय घेताना खूप सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर जाणार आहे आणि जर काहीतरी शॉर्ट टर्म काहीतरी बघत असाल तर मला वाटत नाही की त्यांना काय शॉर्ट टर्म गेन याच्यामध्ये होणार आहे सीए गटात. आणि कदाचित इलेक्शन सिम्बॉल या टीएमसीच्या ह्याच्यासाठी कदाचित शिवसेने गटाकडेच राहील. बर. तुमचं या सगळ्या विश्लेषणातलं हे शेवटचं वाक्य महत्वाचं आहे, पण त्या वाक्याच्या सुरुवातीला कदाचित आहे. अर्थात न्यायाच्या प्रक्रियेत हा शक्यतांचा खेळ असतो, शब्दांचा खेळ असतो, कारण शब्द तुम्ही कुठे वापरता वाक्यात त्यानुसार त्याचा अर्थ काही वेळेला कायदेशीर प्रक्रियेमध्ये बदलत असतो आणि त्यालाच या सगळ्या प्रक्रियेत महत्व आहे. राव सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि अगदी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.